नमस्कार मंडळी, हिलिंग ॲटिट्यूड्स मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बोलणार आहोत सायकियाट्रिक ट्रीटमेंट आणि होमिओपॅथिक औषधांविषयी. खूपदा सायकियाट्रिक औषधं आपण नाईलाजानेच घेत असतो, कारण आपल्याला माहीत असतं त्यांना खूप साईड इफेक्ट्स आहेत. डलनेस होणं, झोप येणं, वजन वाढणं, सेक्शुअल डिझायर कमी होणं, कॉन्स्टिपेशन, ड्रायनेस ऑफ माउथ अशी एंडलेस साईड इफेक्ट्सची यादी असते. पण आपल्याकडे दुसरा चॉईसच नसतो. सो आज मी तुम्हाला एक सुपर इफेक्टिव्ह चॉईस सांगणार आहे आणि तो म्हणजे ट्रीटिंग विथ होमिओपॅथिक मेडिसिन्स. बऱ्याच लोकांना ना फक्त बॅच फ्लॉवर मेडिसिन्स माहिती आहेत की ती इमोशनल गोष्टींना मदत करतात. अहो पण होमिओपॅथीमध्ये शेकडो अशी औषधं आहेत ज्यांनी आम्ही अँझायटी, ओसीडी, बायपोलर डिसऑर्डर, डिप्रेशन काहीही ट्रीट करू शकतो. आता होमिओपॅथीचे ना काही खूप महत्वाचे युनिक ॲडव्हान्टेजेस आहेत. एक तर होमिओपॅथीत काही केमिकल नाही, त्यामुळे केमिकल इफेक्ट्स किंवा साईड इफेक्ट्स किंवा अनवॉन्टेड इफेक्ट्स काही नाहीत. ॲडिक्टिव्ह टेंडन्सी नाहीत. ही औषधं तुम्ही पाहिजे तेव्हा बंद करू शकता, त्याला काही रिबाउंड नाही. ही औषधं तुम्ही तुमच्या कन्व्हेन्शनल थेरपी बरोबर, आयुर्वेदा किंवा इतर औषधांबरोबरही घेऊ शकता. ती बिलकुल कशातही इंटरफिअर करत नाही. आम्ही क्लायंटची ना अगदी सविस्तर लहानपणापासूनची हिस्ट्री घेतो. याचं कारण असं की तो क्लायंट काय एन्व्हायरमेंटमध्ये मोठा झाला, पर्सनॅलिटी कशी आहे, कोपिंग मेकॅनिझम्स काय आहेत आणि मुख्य म्हणजे ही सायकोलॉजिकल डिसऑर्डर का झाली असावी याच्या मुळाशी जाण्याचा आमचा प्रयत्न असतो. खूपदा होमिओपॅथिक औषधांमुळे जी एक फॅमिलियल किंवा जेनेटिक टेंडन्सी त्या फॅमिलीमध्ये प्रेझेंट असते त्याचा पण इफेक्ट आम्ही बऱ्याचदा औषधांनी घालवू शकतो. आता खूपदा सायकियाट्रिक कंप्लेंट्स बरोबर सायकोसोमॅटिक प्रॉब्लेम्स पण असतात. हाय ब्लड प्रेशर आहे, मायग्रेन आहे, ऍसिडिटी, IBS. होमिओपॅथीने ना आपण हे सगळं एकत्रित ट्रीट करू शकतो. आता एक मात्र गंमत आहे. आमच्याकडे खूपदा क्लायंट्स येतात आणि सांगतात, अहो डॉक्टर, माझी सोसायटीतली मैत्रीण आहे ना, तिच्याकडनं मी होमिओपॅथी घेऊन बघितलं, काहीच मदत झाली नाही. अहो तुम्हाला जर सायकियाट्रिक डिसऑर्डर होमिओपॅथीने ट्रीट करायची आहे तर तुम्हाला होमिओपॅथिक स्पेशलिस्टकडे जावं लागेल, ज्यांचा याच्यावरचा खोल अभ्यास आणि अनुभव आहे. सो आता अगदी हेल्पलेसली कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट घेण्याची काहीच गरज नाही, कारण तुम्हाला एक सुपर पॉवरफुल चॉईस मिळालेला आहे आणि तो म्हणजे होमिओपॅथी.